संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। या प्रकरणातील फिर्यादी धनंजय देशमुख आणि मुख्य साक्षीदार दादा खेंडकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाईची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फिर्यादी धनंजय देशमुख आणि मुख्य साक्षीदार दादा खेंडकर यांच्या विरोधात अधिकारांचा गैरवापर करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केलाय। पावसाळी अधिवेशनात बोलताना धस यांनी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही पोलीस अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केलाय। धस यांच्या म्हणण्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी धनंजय देशमुख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मात्र फिर्यादीत नमूद केलेल्या घटनेच्या वेळी धनंजय देशमुख घटनास्थळी उपस्थितच नव्हते असा दावा त्यांनी सभागृहात केला। याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादा खेंडकर यांच्या विरोधातही पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करून त्यांना तब्बल 13 महिने तुरुंगात ठेवण्यात आल्याचा आरोपही धस यांनी केलाय। फरार आरोपीला पोलीस ठाण्यात बोलून जबाब घेणं हीच संबंधित अधिकाऱ्याची गंभीर चूक असल्याचा मुद्दाही धस यांनी उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केली आहे। दरम्यान या आरोपांवर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। या प्रकरणात सरकार आणि पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकाच्या टीव्ही।